तुम्हाला जर सतत 1111 किंवा 111, 222, 333 असे जर तुम्हाला नंबर दिसत असतील तर हा तुम्हाला युनिवर्सनं दिलेला संकेत किंवा संदेश असू शकतो. म्हणजेच हे नंबर एंजल नंबर म्हणून प्रचलित आहेत. तर जेव्हा तुम्हाला कुठेही गाडीच्या प्लेटवरती असेल किंवा घड्याळामध्ये असेल, म्हणजे जेव्हा आपण आपल्या हातातलं वॉच असेल किंवा भिंतीवरचं वॉच असेल आणि तुम्ही नेमकं बघाल आणि घड्याळात 11:11 झालेत किंवा 2:22 झालेत, 3:33 झालेत, असं जेव्हा होत असतं किंवा 12:12 झालेत, असं जेव्हा तुम्हाला दिसतं ना, किंवा गाडीचा एखादा नंबर प्लेट तसा असेल, काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून जेव्हा तुम्हाला हे असे नंबर दिसतात ना, तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुम्ही युनिवर्स तुमच्यावरती ब्लेस आहे आणि तुम्हाला काहीतरी ते संदेश देत आहे तुमच्या लाईफ च्या अकॉर्डिंग. तर तुम्ही याला दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण तुम्ही जेव्हा, आणि हे नंबर सगळ्यांनाच दिसतील असं नाही आहे, हे नंबर फक्त ठराविक लोकांनाच दिसतील. जेव्हा तुम्ही या गोष्टीचा विचार करायला लागेल आता माझा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि तुम्ही फोकस कराल तर तेव्हा तुम्हाला ते दिसू शकतात किंवा तुम्हाला खास युनिवर्सची ब्लेसिंग असेल तर तुम्हाला ते 100% दिसतील. जेव्हा तुम्हाला असे नंबर दिसतात ना, तेव्हा तुम्ही त्या नंबरचा तुमच्या आता करंट लाईफवरती जो काही प्रभाव आहे तुमच्या आयुष्यावरती, तर त्या अनुषंगानं तुम्ही त्या एंजल नंबरला डिकोड करायचं आहे. जेव्हा तुम्ही आता कोणत्या तरी एखाद्या सिच्युएशनमध्ये स्टक आहात किंवा तुम्हाला काहीतरी सल्ला हवा आहे किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ हवी आहे, तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे किंवा काहीतरी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जिथे अडकला आहे तिथून बाहेर पडायचं असेल किंवा ज्या गोष्टी असतील, आणि त्यावेळेस जर तुम्ही युनिवर्सकडे किंवा देवाकडे मदत मागता, तेव्हा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोचते. तुम्हाला काही ना काहीतरी संदेश तुमच्यापर्यंत पोचत असतो. जेव्हा अशी कोणती तरी सिच्युएशन आहे आणि तुम्हाला असे काहीतरी नंबर दिसतात वारंवार, म्हणजे 444, 1111 असे जेव्हा नंबर दिसतात, तेव्हा तुमच्या खास पर्टिक्युलर त्या सिच्युएशनसाठी तुम्हाला तो मेसेज आलेला असतो की तुम्ही त्यावेळेस काय करायला हवं किंवा काय करू नये, हे त्या बाबतीत गाईड करतात. हे एंजल नंबर तुम्हाला गाईड करत असतात. त्यामुळे आधी आपण पहिल्यांदा काय करूयात आणि याचं मिनिंग समजून घेऊ आपण, म्हणजेच कोणत्या नंबरचा काय संदेश असू शकतो तुमच्यासाठी हे आधी आपण पाहणार आहोत. 111 म्हणजे नवीन सुरुवात. हा नंबर दिसला ना की तुमचे विचार सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्या गोष्टींवरती लक्ष करता त्याच दिशेने तुमचे निर्णय आणि कृती पण असू द्या. म्हणजे ही पॉझिटिव्हिटीचं साईन आहे की तुम्ही योग्य मार्गाने चाललेला आहात, तुम्हाला सकारात्मक आहात, तर तसंच कंटिन्यू ठेवण्याची गरज आहे. म्हणजेच ते 111 किंवा 1111 म्हणजेच नवीन सुरुवात. आता कुठे तुम्हाला जर 222 दिसलं, म्हणजे 2:22 किंवा गाडीचा नंबर कोणत्या जर तसा असेल, तर तुम्ही हा नंबर दिसला वारंवार तुम्हाला की तुम्हाला युनिवर्स असं सूचना देते किंवा असा संदेश देतं की विश्वास आणि संयम, म्हणजे तुम्ही तुमचे जे चालू आहेत ते प्रयत्न सुरू ठेवा आणि प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते आणि ती योग्य वेळ नक्कीच लवकर येईल. म्हणजे संयम आणि विश्वास ठेवा, हे या सांकेतिक हा अर्थ आहे या नंबरचा, या एंजल नंबरचा. आता 333, 3:33 झाल्यात तुमच्या घड्याळामध्ये, किंवा गाडीचा नंबर असेल किंवा कुठलं एखादं पेज तुमच्या बुक्समधला पेज नंबर असेल 333, काही असू शकतं. कुठेही तुम्ही हा नंबर बघाल तर तेव्हा तुम्ही आणि ही वारंवार जर तुम्हाला दिसत असतील तर, एकदा दिसल्यानंतर नाही, वारंवार जर दिसत असेल तर तुम्ही तेव्हा ह्या गोष्टीचा अर्थ असा आहे की 333 म्हणजे तुमच्या गुणांवरती विश्वास ठेवा. तुमच्याकडे जे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, जे कौशल्य आहे, तुम्ही सर्जनशील काम करत असाल किंवा स्वतःला व्यक्त करणे, यासाठी हा काळ चांगला मानला जातो. म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन गोष्टींवरती, तुमच्या आतल्या गुणांवरती तुम्ही विश्वास ठेवून किंवा तसं तुम्ही जे काम करत आहात तसं तुम्ही सर्जनशील काम करणं, म्हणजे छान त्या गोष्टींमध्ये पुढे तुम्हाला स्कोप आहे, अशा प्रकारचा तो मेसेज आहे. आता 444 हा जर नंबर तुम्हाला दिसला तर तुम्ही याचा अर्थ काय लावायचा आहे की हा स्थैर्य आणि सुरक्षिततेशी जोडला जातो. स्थैर्य म्हणजे काय की तुम्हाला स्टॅबिलिटी म्हणजे तुम्ही स्थिर आहात किंवा तुम्ही सुरक्षित आहात. जर हा नंबर वारंवार दिसत असेल तर अनेक लोक त्याला तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात असं समजतात. त्यामुळे तुम्ही योग्य मार्गावरती आहात, योग्य दिशेवरती आहात, तुम्ही स्थिर आहात आणि तुम्ही म्हणजे सुरक्षित आहात, सेफ आहात तुम्ही. 555 हा नंबर खूप महत्त्वाचा मानला जातो.
शाहरुख खानच्या कारचा पण नंबर हा याच नंबरशी निगडीत आहे. तर 555 हा मॅनिफेस्टेशनमध्ये खूप चांगला नंबर मानला जातो. तर ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात काही नवीन घडू शकते. बदलांना तुम्ही घाबरू नका. जे तुमच्या आयुष्यामध्ये बदल होत असतील तर त्याला तुम्ही घाबरू नका, ॲक्सेप्ट करा. त्यातून नवीन संधी येऊ शकतात, तर त्या तुम्ही संधी ओळखा आणि स्वीकारायला शिका. युनिव्हर्सनं नवीन डोर ओपन केला असेल तर तुम्ही त्या अनुषंगानं तिकडे ती संधी सोडू नका. म्हणजेच 555 आणि 777 हा आध्यात्मिक प्रगती आणि आत्मचिंतनाशी संबंधित मानला जातो. न्यूमरॉलॉजीमध्ये पण 7 या अंकाला त्यासाठीच महत्त्व आहे, कारण हा आध्यात्मिक नंबर आहे आणि आत्मचिंतन म्हणजे स्वतःमध्ये खोल शिरणे, म्हणजे स्वतःला जास्त स्वतःशी जवळीक साधणे, आत्मचिंतन ह्याच्याशी हा नंबर निगडीत आहे. तर हा आध्यात्मिक प्रगती आणि आत्मचिंतनाशी संबंधित मानला जातो. म्हणजे जेव्हा तुम्ही अशा काहीतरी टफ सिच्युएशनमध्ये आहात, तुम्हाला काही सुचत नाही आहे, 777 हा नंबर जर तुम्हाला दिसत असेल कुठेतरी, तर तुम्ही या नंबरचा असा अर्थ लावू शकता की तुम्हाला थोडं स्थिर राहायला हवं, आध्यात्मिक मार्गावरती थोडंसं तुम्ही हे करायला हवं. त्याच्यामध्ये मेडिटेशन असेल किंवा जप असेल आणि आत्मचिंतन, स्वतःबद्दल विचार करणे, एकांतात राहून तुम्ही स्वतःबद्दल विचार करणं गरजेचं आहे की मला ह्या परिस्थितीमधनं मी कसा बाहेर पडू शकतो, काय करू शकतो अशा सिच्युएशनमध्ये. आणि आता 888, तर हा 888 हा नंबर समृद्धी आणि आर्थिक वाढीचे प्रतीक मानले जातं. म्हणजेच 8 हा आकडाच मुळात न्यूमरॉलॉजीमध्ये किंवा 8 हा आकडाच तुम्ही इन्फिनिटीचं ते सिम्बॉल दिसतं, जर तुम्ही उलटं त्याला हे केलं तर. त्याच्यामुळे ते समृद्धी आणि आर्थिक वाढीचं प्रतीक मानलं जातं. म्हणजेच तुम्ही जे आता करत असाल तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला ते समृद्धीच्या दिशेने किंवा आर्थिक वाढीच्या दिशेने नेण्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे तुम्ही निश्चिंत राहा त्यावेळेस. जर तुम्ही असं काहीतरी करत असाल तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी, काहीतरी स्वतः अपग्रेड होण्यासाठी, तर तुम्हाला जेव्हा 888 हा नंबर दिसतो तेव्हा तुम्ही युनिवर्स तुम्हाला असा संदेश देतं की तुम्ही योग्य मार्गावर आहात, तुम्ही समृद्धीच्या दिशेने प्रयत्न करत आहात, तुम्ही आर्थिक वाढीसाठी जे प्रयत्न करत आहात ते योग्य मार्गाने आहेत आणि तुम्ही अजून त्याच्यामध्ये प्रयत्न केले पाहिजेत, प्रयास केले पाहिजेत. हा संदेश युनिवर्स तुम्हाला देतं. 999 हा जेव्हा नंबर तुम्हाला दिसतो तेव्हा तुम्ही असं समजण्यास हरकत नाही किंवा युनिवर्सचा असा संदेश आहे किंवा या नंबरचा असा अर्थ आहे की एका टप्प्याचा शेवट आहे, नव्या सुरुवातीची तयारी आहे. म्हणजे असं कधीतरी सिच्युएशन तुम्हाला असेल आणि हा तुम्हाला 999 हा नंबर दिसत असेल, तर तुम्ही असं समजायचं आहे की एक तुमच्या लाईफमध्ये जे काही स्ट्रगल होतं किंवा जे काही तुमचं पास्टमध्ये ज्या गोष्टी होत्या त्याचा शेवट, त्या टप्प्याचा शेवट झालेला आहे किंवा होत आहे किंवा लवकरच होणार आहे आणि तुम्ही नवीन दिशेनं सुरुवात करणार आहात, नव्या सुरुवातीची तयारी करणार आहात, असं या आकड्याचा किंवा असा या नंबरचा अर्थ आहे. आणि नंतर त्याच्यानंतर 1111 हे येतं, ते 111मध्येच म्हणजे 111मध्येच येतं ते, जसं की नवीन सुरुवात किंवा नवीन काहीतरी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सुरुवात करणार आहात, असं तुमच्या विचारांवरती लक्ष, ह्या गोष्टी असणार आहेत. तर तुम्ही जेव्हा असे नंबर दिसतात ना तेव्हा तुम्ही हा एक संकेत आहे युनिवर्सकडून, ब्रह्मांडाकडून, किंवा तुम्ही कुठे अडकला असेल ज्या सिच्युएशनमध्ये किंवा देवाकडून हा जर तुम्हाला संदेश मिळत असेल तर तुम्ही त्याचा अर्थ योग्यरित्या लावून तुम्हाला त्यातून बाहेर कसं पडायचं किंवा आपण स्टक झालो तर कुठे थांबायचं, कुठे संयम ठेवला पाहिजेत, कुठे प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, आत्मचिंतन असेल, आध्यात्मिक मार्ग असेल, या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही फोकस करून त्याप्रमाणे त्यावेळी तुम्ही निर्णय घेतले पाहिजेत. आणि हे तुम्हाला संकेत किंवा संदेश तुम्हाला अशासाठीच मिळत असतात की तुम्ही अडकलाय आणि तुम्ही चुकीचे पाय उचललाय असं होऊ नये, म्हणून तेव्हा हे संदेश तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये गाईड करण्यासाठी येत असतात. आणि या नंबरना खरंच फार महत्त्व आहे, कारण आपल्या शास्त्रामध्ये न्यूमरॉलॉजी वगैरे ह्या गोष्टींना फार महत्त्व आहे. प्रत्येक नंबराचा काही ना काहीतरी चांगलं मिनिंग, प्रत्येक नंबराचा काही ना काहीतरी मिनिंग असतं, अर्थपूर्ण अर्थ असतो त्याला. तर प्रत्येक नंबरचा अर्थ असतो आणि तो आपल्या जीवनाशी निगडीत असेल तर मग आपण नक्कीच हे जे गाईड करत आहेत एंजल किंवा एंजल नंबर आपल्या संपर्कात येत असतील वारंवार, तर त्याचा नक्कीच आपल्या आयुष्याशी आपण संबंध जोडून त्याच्यातून मार्ग काढणं किंवा जिथे थांबायचं तिथे थांबणं, जिथे सुरुवात करायची असेल तिथं करणं, जिथे विचारांवरती फोकस करायचा असेल, अजून काही असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर जेव्हा तुम्हाला हे नंबर दिसतील तेव्हा तुम्ही त्याप्रमाणे त्याचा विचार करून कृती करू शकता. आणि हे नंबर खरंच काम करतात, कारण जेव्हा मी नवीन गोष्टीची सुरुवात म्हणते ना तेव्हा तुम्हाला सतत 1111 दिसतं. आणि 1111 हे पण मॅनिफेस्टेशनचा नंबर आहे. तुम्ही 1111 या नंबरला जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशन करण्यासाठी सुरुवात करता तेव्हा तुम्हाला ते मॅनिफेस्टेशन तुमचं लवकर पूर्ण होतं. म्हणजे 11:11 जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी तुमचं गोल लिहिता बुकवर, तुमच्या वहीमध्ये, डायरीमध्ये, किंवा काय तुमची विश असेल ती बोलता, तेव्हा ती पूर्ण
होते असं खूप ह्याच्याविषयी प्रचलित आहे. जर असे नंबर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही युनिव्हर्सच्या छत्रछायेखाली आहात किंवा तुम्हाला ब्रह्मांड काहीतरी सांगत आहे असाच याचा अर्थ तुम्ही लावू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.